अमरावती शहरातील गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने मोठी कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीवर धाड टाकली। नांदगावपेठ टोलनाका ते वाडकी मार्गावर ही कारवाई करण्यात आली असून तब्बल 13,52,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। पाहूया सविस्तर। अमरावती शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पथकाने गांजाची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे। नांदगावपेठ टोलनाका ते वाडकी गावाच्या दिशेने जाणाऱ्या 4 चाकी वाहनांवर संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करत नाकाबंदी केली। MH48A 4900 क्रमांकाच्या वाहनात 2 पुरुष आणि 3 महिला अवैधरित्या गांजा वाहून नेत होते। वाहन अडवून पोलिसांनी वाहनातील सय्यद राशीद, सय्यद जमशेद वय वर्ष 35, अरफाक दानिश शब्बीर पटेल वय वर्ष 23 आणि 3 महिलांना ताब्यात घेतले। पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता 40 किलो 35 ग्रॅम वजनाचा गांजा अंदाजे 8,06,000 रुपये किमतीचा, 2 मोबाईल फोन किंमत अंदाजे 20,000 आणि 4 चाकी वाहन किंमत अंदाजे 5 लाख आणि 23,500 रोख रक्कम असा एकूण 13,52,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, PSI संजय वानखडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला। ताब्यात घेतलेल्या संशयितांविरुद्ध नांदगावपेठ पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट 20-22-29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरात अशी गांजाच्या तस्करीसाठी प्रकरण उघडकीस येणे हे चिंतेची बाब असून पोलिसांनी सजग राहून मोठी टोळी उद्ध्वस्त केली आहे। अमरावती पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात सुरू असलेली गांजाची मोठी तस्करी थांबवण्यास यश आले आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पुढील तपास वेगाने आहे। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची मेहनत सुरूच आहे।